कारण आम्ही हिंमत ठेवून राहिलो. काही लोक बिचारे हिंमत हरले. म्हणजे माणसाकडे पैसा नसेल तर माणसाची किंमत शून्य असते. हिनवतात माणसं. मोगऱ्याची फुलं बघा संध्याकाळच्या वेळेस आता फुलायला सुरुवात करतात. कळ्या बघा कशा छान आलेल्या आहेत. आमच्याकडे काम चाललंय पाणी मारायचं. पक्ष्यांचा सुंदर आवाज. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग संध्याकाळच्या वेळेस सुरुवात केलेली आहे. आज दिवसभर म्हणजे भरपूर असं काम, आपलं घराचं काम बघा चालू झालं आहे ना, त्याच्यामुळे खूप अशी दगदग होती. आज दिवसभर भरपूर असं म्हणजे काम. आणि 1 मिनटं काम चालू आहे. हाय राम. आता मी सध्या फक्त नळच बंद करते, समजलं का. तर पाणी मारायचं काम चालू आहे आपल्या ह्या नवीन घरामध्ये आणि आज याबद्दलच तुमच्याशी बोलते. सगळ्यात आधी पहिला नळ आहे ना बंद करते, नंतर पाणी की नाही वाया जाईल. चला तुम्हाला थोडंसं दाखवते आपल्या घराचं. काम चालू झालंय ना, आज दिवसभर आपलं काम चालू होतं आणि बघा जमीन कशी मस्त लेवल गेली ना. छान काम करणारे आम्हाला चांगले मिळालेत ना. हां, नाही काम खूप चांगलं केलं त्या माणसाने. मेहनती आहे माणूस. दाखवू तुम्हाला आम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या. आम्ही आधी सध्या बघतोय ना माणूस कसा आहे काय आहे ते. चला आज थोडंसं बोलायचं, ऐकलं का. सगळ्यांचे भरपूर असे प्रश्न आहेत आपल्या ह्या घराविषयी, तर आज जरा बोलूया आपण. छान झालं ना ओलं. ही जमीन आहे ना ओली करायला सांगितली होती त्यांनी आम्हाला, त्याच्यामुळे आता केलेली आहे. मागच्या वेळेस जेव्हा शेअर केलं तुम्हाला, जेव्हा दाखवलं पाणी वगैरे बघा मारताना, भरपूर अशा खूप जणांच्या कमेंट्स मला आलेल्या आहेत की ताई हे घर कोणाचं काय आणि कशासाठी तुम्ही हे बांधताय. तर ते सगळं आज आम्ही तुमच्याशी बोलतो पुन्हा एकदा. जरा कुणालच्या बाबांना येऊ दे, आज दिवसभर ते धावपळ करतात कुणालच्या बाबा. आणि आपलं कुरिअरसुद्धा आज करायचं होतं ना, ते एक सगळ्यात मोठं काम. सकाळी पूर्ण पॅकिंग करून घेतलं. 7वी बॅच आपली जी अर्धी बाकी होती ती मगाशी कुणालच्या बाबा गेले, कुरिअर करून आले आणि आत्ता झाडांना वगैरे पाणी घातलं आम्ही लोकांनी. आणि आता हे घराला पाणी घालायचं काम. आणि आता हे पाणी घालायचं काम जे आहे ना ते आपल्याला तर रोज चालणार आहे. जसं बांधकाम आपलं चालू होईल ना तसं ते पाणी मारायचं पण आपल्याला सकाळ संध्याकाळ 2 टाईम ते करावं लागणार आहे. त्याच्यामुळे ते एक काम की नाही सध्या वाढलेलं आहे. आता आपली 8वी बॅच, म्हणजे ते पण थोडंसं तुमच्याशी क्लिअर करते. 7वी बॅच आपली पूर्ण झालेली आहे आणि ज्या काही ऑर्डर अजून बाकी आहेत पेंडिंग, त्या पुढच्या बॅचमध्ये कवर करणार आहोत. आणि आपली पुढची बॅच चालू होणार आहे पुढच्या बुधवारी. म्हणजे बघा आता आमच्याकडे आठवडे बाजार असं मंगळवारचा, तर मंगळवारी मिरची खरेदी करणार आणि त्याच्यानंतर मग आपलं पुढची बॅच जी आहे ती सुरू होणार. झालं ना. या जरा आले इथंच बसूया. हां पाणी वगैरे पी. तर कुणालच्या बा येतात, तुमच्या प्रश्नांची म्हटलं उत्तरं देऊया, थोडंसं बोलूया तुमच्याशी. आपलं डेली रुटीन जे आहे ना ते थोडंसं म्हटलं साईड करूया. आणि कधी कधी असं अधेमध्ये बोलायला पण पाहिजे, आम्हाला पण खूप बरं वाटतं मग तुमच्याशी बोलून. आणि कामाचा व्याप असतो ना, त्याच्यामुळे असं पटकन त्या व्लॉगमध्ये कसं बोलायला वगैरे नाही, आपले सांगता येत नाही. त्याच्यामुळे असं सेपरेट जर का व्हिडिओ केले आणि तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिली तर म्हणजे तुम्हाला पण सगळ्या गोष्टी कळतील आणि आम्हाला पण मग म्हणजे समाधान की तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची किती उत्तरं मिळालेली आहेत. गावी आल्यापासनं तो दिवस आणि आजचा दिवस, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत. मुंबईमध्ये आम्ही लोक राहायचो, कुठे होतो आणि कुठे आलो. कधी कधी मला खूप असं या गोष्टीचं नवल वाटतं की खरंच आपण इथपर्यंत आलो आहे का. म्हणजे विश्वास बसत नाही या गोष्टीवरती. आणि ते जुने दिवस आहे ना मला आठवतात सगळे आणि अक्षरशः डोळ्यामध्ये ना पाणी येतं की किती वाईट दिवस आपण काढलेले आहेत. अशासाठी मी बोलते वाईट दिवस, जे आपले जुने दिवस असतात ते कधी विसरायचे नाही. म्हणजे वाईट वाटून असं दुःख पण नाही करायचं, पण ते आपल्या लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यामुळे आपले पाय की नाही जमिनीवर राहतात. ह्याच्यासाठी ते दिवस की नाही लक्षात ठेवायचे. ज्या वेळेस आम्ही आलो गावी ना त्यावेळेस आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न की आता इथे करायचं काय, हो की नाही. आम्ही अक्षरशः दोघंजण सकाळी उठायचो, कामधंदा काहीच नाही ना आपलं, म्हणजे रुटीनच नाही काय ठरलेलं होतं. जेव्हा आम्ही आमच्या जुन्या घरात राहायचो ना, वरच्या घरामध्ये, आपलं काही लाईफच नव्हतं त्यावेळेला. म्हणजे असं काही घर संसार प्रपंच असं काही झालेलंच नव्हता. त्यावेळेस सकाळी उठायचो, इकडे फिरायचो रानाबिनामध्ये आणि मग काय सुचायचं नाही काय करायचं काही मार्ग सापडत नव्हता.
त्याच्यानंतर काय केलं, सगळं देवावरती सोडून दिलं आणि आत्ता बघा तो दिवस आणि आजचा दिवस आहे. आम्ही आज इथे आहोत. हे बघा आले पाणी पितायचं ना. सगळे जुने दिवस आठवतात की नाही. आज आपलं स्वतःचं घर आहे, स्वतःची बाग आहे, आपली जी झाडं वगैरे लावलेली तर ती पण आता फळाफुळाला यायला की नाही सुरुवात झालेली आहे. मेहनत भरपूर कष्ट आम्ही घेतलेले आहेत. आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहिती आहे, खूप कष्ट आम्ही घेतलेले आहेत आणि अगदी उपाशी राहून आम्ही ते दिवस काढलेले आहेत. पण आज इथे मेन म्हणजे रोजगार नाही. रोजगारामुळे थोडस जरा प्रश्न पडतो गावच्या ठिकाणी. रोजगार काय करावा आपण, बघ इथे जो रोजगार उपलब्ध आहे तो रोजगार आपण करू शकत नाही. मेहनतीचं काम कसे दगड उचलायचे, घराचं बांधकामाचं, हे ते काम आपण करू शकत, कारण आपण बालपणापासून केलेलं नाही. आता आपण वयाच्या आलो तेव्हा इथे वयाचे समजा ना 45-46 वर्षी आपण दगड बिगड कसं उचलणार, जे केलंच नव्हतं ते. त्या गोष्टी कशा आपल्याला होण्यासारख्या नव्हत्या. प्लस कुणाल पण आपला तेव्हा लहान होता. नुकतंच कुणाली कॉलेज पण सोडलं होतं. लॉकडाऊन मध्ये खूप आमची हालत झाली, खूप हालत झाली. ते लॉकडाऊनचे विषय जरा वेगळे होते, विचारच वेगळे होते, सगळं झालं नाही. पण मला चांगल्यासाठीच केलं, चांगलं केलं असं आम्ही तरी म्हणतो. कारण आम्ही हिंमत ठेवून राहिलो. काही लोक बिचारे हिंमत हरले, काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही गोष्टी घडल्या, वाईट गोष्टी भरपूर घडल्या लॉकडाऊन मध्ये. पण ज्याने हिंमत करून राहिलेत ना त्या कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतात. आजच्या घडीला काही झालं ना तर त्यांना काय होणार नाही. आम्ही भरपूर हिंमत ठेवली आणि हार नाही मानली. आम्ही असं विचार जे काही येईल ना ते फेस करायचं, जास्त असं काही विचार करायचा नाही. पण भरपूर कष्ट काढले हो, खूप कष्ट काढले. इथे पण आम्ही इथे आलो, लोकांनी आता घर बांधायचं, आम्हाला घर बांधायचंय. कसं काय घर बांधणार तू, काय तुझं, म्हणजे अशा गोष्टी पण आम्ही ऐकल्या. काय तू घर बांधणार, काय तुझ्याकडे, म्हणजे अशा गोष्टी असतात. लोक हिनवतात. माणसाकडे पैसा नसेल तर माणसाची किंमत शून्य असते, हिनवतात माणसं. तसले प्रकार पण झालेले आहेत आमच्या बाबतीमध्ये. पण आम्ही कसं ते लक्ष नाही दिलं, आम्ही दुर्लक्ष केलं. अजून पण आम्ही कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही, सरळ दुर्लक्ष करतो. कोणी काही बोललं ना ठीक आहे, हा बोलायचं, पुढे जायचं, आपण आपलं काम करायचं, असं सगळं आहे. सगळं काय तसंच राहत नाही. आपलं जसं आपण करू तशा पद्धतीने आपलं आयुष्य बदलत राहतं. आता आज बघा ह्या गोष्टी आम्ही शेअर करतोय, आमचा अनुभव तुम्हाला सांगतोय. म्हणजे असं कुणाला काही हिंवायचंय किंवा मोठेपणाचा मोठेपणाच्या प्रकार नाहीये. पण जे अनुभव आहेत, कसं आहे लॉकडाऊन मध्ये भरपूर लोकांनी हिंमत झाली. आजची परिस्थिती बघा, आता सध्याची परिस्थिती, आता इराण त्याने युद्ध चालू आहे. लॉकडाऊन सारखी होण्याचे चान्सेस आहेत. लई ठिकाणी काही लोकांना प्रॉब्लेम आहेत, गॅसचा प्रॉब्लेम आहे, घरगुती गॅसचा, चुल्यांचा. आता जी गरीब घरं आहेत ती, ज्यांच्या कुटुंबात समजा 10,000च पगार घेणार आहे, आज एखादा वॉचमॅन आहे, वॉचमॅनची नोकरी करतो, त्या माणसाला जास्तीत जास्त 10 ते 12,000 रुपये पगार असतो मुंबईच्या इथे. पण त्याची मिसेस म्हणजे त्याची बायको असणार, ती घर काम करणार, काही XYZ धावपळ करणार, बिचारी जीवाचं रान करणार. ते कमवून 15-1,000 रुपये, 15-16,000 रुपये घरी आणणार, भाड्याने राहणार, त्याचं भाडं देणार. प्रत्येक बाटल्याचा भाव वाढला. आजच्या घडीला सगळ्या वस्तूचा भाव वाढायला लागला. सगळं लॉकडाऊन सारखं झालेलं आहे. म्हणजे मी आज ऐकलेली न्यूज आहे की 20 रुपये आणि 40 रुपये काय डिझेलवरती वाढणार आहेत. गॅसवरती, पेट्रोलवरती, डिझेलवरती. आता त्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की एक बोलतात ना की एक मोठं संकट असतं. ते वाढले ना, सगळ्या गोष्टी वाढल्या. डिझेलचा भाव वाढला, पेट्रोल तर ठीक आहे आपल्या लोकांना घराला यायला त्याला लागतो, पण डिझेल वाढलं की तुमच्या प्रत्येक गोष्ट महाग होते. कारण ज्या गाड्या म्हणजे जे ट्रॅव्हलिंग असतं, जे मोठे मोठे ट्रक, टेम्पो आपल्याला जो माल सप्लाय करतात, ते सगळ्या डिझेल गाड्या असतात. त्याच्यामुळे त्यांचा भाव वाढला की इकडे आपल्या सगळ्या गोष्टीवरती 2-5 रुपयाचा भाव वाढला जातो. आपल्या किचनवर परिणाम होतो, किचनवरती त्याचा परिणाम आपोआप होतो. नाही पण हे सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे असं नाही की शहरात राहतो म्हणून, आम्ही गावी पण सेम तशीच परिस्थिती आहे. पण एवढंच की गावच्या ठिकाणी कसं आपण कसं ऍडजस्टमेंट करून राहतो. गावी तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. काय पर्याय आहेत? समजा इंधनाचा आहे, किंवा तुम्ही बोलाल ना आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात आता रानभाज्या होत नाही, पावसाळ्यामध्ये आपण रानभाज्या असतात. किंवा तुम्ही आता बोला ना एकमेकाला कसं घरी तुमच्या छोटं मोठं काही झाड लावलंय, त्याची फळं येतात आता. किंवा आता रानमेवा आहे, फणस आहे, काही नाही पोटासाठी ऑप्शन चालू असतं. काही नाही काय चालू असतं. आता फणस आहेत, छोटं मोठं जरासं घरात काय केलं, पिठी भात आहे. आता आपण पिठी भात खातो. मुंबईच्या लोकांना, काही लोकांना, आपल्या मालवणातले लोक त्यांना पिठी भात माहिती असतं. पण पिठी भात आहे, पिठी भात केला, झालं जेवण. 2 तास लवकर पटकन जेवण पण झालं आणि खाणं पण झालं, ताकदीचं जेवण झालं. असं पण आहे ना ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आज सकाळपासून आम्हाला असं वाटलं होतं की तुमच्याशी बोलावं, त्याच्यामुळे चला संध्याकाळीच म्हटलं बोलूया आपण. काही लोक काही प्रश्न पण करतात. आता हे आपलं घर चालू आहे ना, बांधकाम चाललंय ना, तर भरपूर जणांना प्रश्न पडलेले आहेत. नवीन सबस्क्रायबर बघा आपल्या चॅनलवरती येतात, त्यांना माहिती नसतात गोष्टी.
जे जुने आहेत त्याला सगळ्यांना माहिती आहे. तर कुणाला जेव्हा सांगतील आता काय ते. आता काय स्टे होमचं आमचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण होईल. बघू आता ते म्हणजे एक दीड महिन्यात ते पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत. हा, जशी जशी माणसं भेटतील, जशी जशी कामं होतील त्या पद्धतीने म्हणजे माझा तर एक विचार आहे की एप्रिल मेच्या 15 पूर्ण करून टाकायचं. काही होईल कशी माणसं लावून भेटली की पटापट उरकून घ्यायचं. म्हणजे कसं आहे की ते त्यातून निघून गेलं ना की मेच्या एंडिंगच्या टायमात कसं असं पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू झाला की काय तिकडे लक्ष देता येणार नाही पावसातून. त्याच्या आधी सगळं उरकून घेतलं की झंझट नाही. की पावसात काय होतं सर्व चिखल होईल, या सगळ्या गोष्टी येणार. इथे बांधकाम करू, इथे सगळ्या गोष्टी म्हणजे इथे आपल्या घराच्या भोवती सगळं व्यवस्थित करायचं, झाडांना खत घालायचं, झाडांचे म्हणजे पावसाळी कामं चालू होणार. आपली पावसाळी कामं म्हणजे काय, आम्ही काय एवढं शेतीबितीचं काही करत नाही, पण ही छोटी मोठ्या भाज्या लावल्यात. आता ही झाडं आहेत, झाडांना खत पाणी करा किंवा आपल्या वेली लावायच्या आहेत, त्यांना मांडव घाला, ही सगळी कामं येणार. पण आजूबाजूची सगळं साफसफाई नीट करा, ही सगळी पावसाळी. आता उन्हाळ्याला मेच्या 15 ती कामं करायला लागतील. तर त्याच्या आधी ही उरकून घेतलेलं बरं आहे. हे झालं की आता आपला कसा धंदा असल्या कारणाने सगळ्या गोष्टीकडे लक्ष देता येत नाही. त्याच्यामुळे जसा जसा सावड म्हणजे वेळ भेटेल तसं सगळं करून घ्यायचा प्रयत्न आहे. आता सध्या कसं आम्ही थोडंसं तुम्हाला मगाशी म्हणाले की मसाल्याचे आमच्या 8वी बॅच आहे ना, ते आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये चालू करणार आहोत. म्हणजे मंगळवारच्या नंतर. आज वार काय आहे? शुक्रवार आहे. आज शुक्रवार आहे, म्हणजे अजून 1-2-3 दिवसानंतर 8वी बॅच आपली चालू होईल. म्हणजे तोपर्यंत आपलं बघा हे काम आहे ना, त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांना मदत करणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे सध्या लक्ष आमचं सगळं तिकडे आहे. आपण आता बघा गावी हा जो 15 असतो मेचा 10 ते 12, आता तुम्ही माणसं जरी बोलवलं ना कामाला तरी माणसं भेटणार नाही. कारण आजच्या घडीला आजचा हा जो टाइम आहे ही भाजावळ करण्याची वेळ आहे. आता या मेच्या 2 ते 5 तारखेपासून सगळीकडे भाजावळ करणं, कुठे काय म्हणजे आता शेतीची कामं चालू झाली. त्याच्यामुळे आता हे काम आता होईल. मला वाटतं साधारण 15-20 दिवस लागतील ना हे पूर्ण व्हायला. हे 10 ते 12 दिवसात होईल. बघू त्याच्या आधी पण होईल कसं, नंतर पण होईल. ते हे पूर्ण झालं बांधकाम करून हे झालं म्हणजे आपलं हे मग काय ते बाऱ्या खिडक्या लाईट हे सगळं नियोजन पद्धतीने करायचं आहे. वायरिंगचं आलं, काम आलं, कलर काम आलं, छोटं मोठं सगळं करून घ्यायचं. आता साधं सिंपलच म्हणजे जशी बघा आम्ही लोक आहोत साधे सिंपल तसंच सगळं आम्ही ठेवणार आहे. आम्ही असं काय हायफाय नाही करणार. हे लोकांना सोयी सुविधा सगळ्या भेटतील साधा सिंपल छान आणि म्हणजे कसं छानपण आणि आपल्या बजेटमध्ये आमच्या ताकदीनुसार आम्ही तसं करणार आहे. ते बोलतात ना ते आवाडावे करायला जाणार, एकदम असं हायफाय वगैरे असं नाही, साधं सिंपल. जसे आम्ही आहोत तसेच आमचं ते सगळं साधं सिंपल सगळं चाललंय, करता येईल तसं करणार. आणि जसं काम होईल ना त्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवत जाईनच. आता बघा थोडंफार म्हणजे सुरुवात झाली कालपासून आणि बऱ्यापैकी काम त्यांनी खूप छान केलेलं आहे. जो माणूस मिळाला ना काम करायला ते पण चांगलंच आहे. तेच आहे, आता तो माणूस आजपर्यंत व्यवस्थित काम करतोय, चांगलं काम करून घ्यायचा आमचा प्रयत्न आहे त्याच्याकडनं. त्यांनी पण चांगलं काम करावं, त्याला सुबुद्धी देऊन देवानी आमचं काम मार्गी लागावं, बस ईश्वराचं बस तेवढंच आहे, बाकी काय. तर लवकरात लवकर हे पण आम्हाला चालू करायचं, कारण भरपूर जणांच्या आम्हाला कमेंट येतात की ताई कधी चालू करणार आम्हाला यायचंय तुमच्याकडे. वयस्कर लोक आहेत जे आपल्याला ज्यांचे आशीर्वाद आहेत त्यांना आपल्याकडे येण्याची इच्छा आहे भरपूर. त्यांना काय ते कुठे जात येत नाहीत फिरायला, त्यांना जास्त करून आपल्या यंग स्थानसारखे त्यांना फिरता येत नाही ना, त्यांना इच्छा असते की आपल्याकडे यायचं. असे आम्हाला 2-4 यांचे फोन आले आपल्याला आजी आजोबांचे वगैरे. मग ते मनाला थोडी खंत वाटते आपलं आता आपल्याकडे लोकांना यायचं आहे, एवढे वयस्क लोक आपल्याला जे आशीर्वाद देणार आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणजे हे नाही नियोजन अजून केलेलं नाही. म्हणजे आता बघा हे मसाल्याचा व्यवसाय आम्ही चालू केला ना, आता नंबर दिलेला आहे ना माझा, त्यावेळेस आम्हाला फोन कॉल्स आले होते की ताई आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे राहायला, तर तुमच्याकडे काही सोयी वगैरे आहे का. तर म्हटलं नाही, म्हटलं अजून काही काम आमचं झालेलं नाही, पण लवकरात लवकर काम आम्ही म्हणजे चालू करणार आहोत आणि जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस मग आम्ही तुम्हाला सांगूच की चालू केल्यानंतर. सध्या सगळं चाललंय आपलं तेच काम आहे. आणि आता खरेदी करा, हे करा, ते म्हणजे बाहेर पण जावं लागतं ना, एखादी वस्तू कमी पडली म्हणजे वाढलीत कामं. आता कसं आहे आपल्या घराचं काम चालू आहे, आता खडी हवी आहे, रेती हवी आहे, सिमेंट हवं आहे. एखादी वस्तू आपण कसं प्रत्येक वस्तू आपण ह्याच्यानुसार तक्त्यानुसार मागवतो, कारण काम करतेली नेमकी एखाद दुसरी वस्तू राहते कमी, विसरायला होतं, कोणाकडेही असेल ती राहते, एखाद दुसरी राहते, मग ते घ्यायला जावा, ती धावपळ असते थोडी. परत जो काम करणार आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, तो कशा पद्धतीने काम करतोय ते पण थोडं. आपण ते सोडून ठेवलं बसलो ना, मग ते आपलं काम पण चांगलं होणार नाही. आपल्याला तिथे लक्ष देणे गरजेचं आहे, त्याला दोष देण्यात अर्थ नाही. कारण कसं आहे आपल्याला जसं काम पाहिजे ते आपण करून घेणे गरजेचं आहे, कोणाकडे नाही. त्याच्या मनातलं म्हणजे त्याच्या मनात बोलतात ना, एखाद्या मनात घुसून कसं काम करायचं
ते आपल्यात येतं. त्याची गोड बोला, त्याची चांगलं बोला, त्याच्याशी चांगलं वागलं की तो आपल्याला चांगलं काम देणार. तेवढ्यात चांगलं काम कसं करून घेता येईल ते आपला प्रयत्न करायचा. आपल्याला आता वेळ सवड आहे, आपण आहोत आता छोटं मोठं आपल्या कामाचं नियोजन करून आपण त्यांना वेळ देऊन करून घेऊ शकतो असं. आणि सध्या काय झालं, 1-3-4 दिवस झाले इतकी गरमी वाढली, प्रचंड गरमी वाढलेली आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला मी तुम्हाला मी सांगते, कारण याचा अनुभव आम्ही घेतो. इतका त्रास होतो गरमीचा, अक्षरशः अंगाची आग होते आणि म्हणजे काही सुचत नाही, काही करू नये असं वाटतं. आम्ही तर घरात म्हणजे दुपारी 11 वाजले ना की घराच्या बाहेर पडतच नाही, इतका गरमीचा त्रास होतो ना. पुढचा जो प्रवास आहे आता म्हणजे कसं, आज तारीख किती 28, म्हणजे मी आता ते क्लायमेट वगैरे मी बघतो, लक्ष देतो जास्त. कारण आता ही आपली छोटी मोठी झाड आहेत म्हणून मला बघावं लागतं, ते मी जास्त बघतो ऋषी याचं त्याचं हवामानाचं वगैरे. त्याच्यात आता लोक सांगतायत की आता पुढचा जे 28-29 पासून जी गरमी आहे 15 तारखेपर्यंत खूप जास्त गरमी पडणार आहे. 40 डिग्री, कुठे 45 डिग्रीच्या पुढे जाणार कोकणामध्ये ना. आपल्या कोकणामध्ये होईल 40-42 पर्यंत होईल, पण काही जी गाव असतात ना तिकडे खूपच होते. ते काय म्हणतात त्याला, गडचिरोली वगैरे आहे ना तिकडे खूप. त्याच्यामुळे मग सध्या आम्ही ना गरमीने आम्ही जाम हैराण झालेलो आहे. गरमीची काळजी घ्यायला त्या लोकांचं आतापासून चालू आहे की तुम्ही तुमची काळजी घ्या. त्याच्यामुळेच मला तरी असं वाटलं की नाही थोडंसं बोलावं तुमच्याशी. भरपूर अशा तुमच्या कमेंट्स येत आहेत, कशासाठी घर बांधतात, कशासाठी घर बांधतात. आणि त्याच्यामुळे मग आमचं स्वप्न आहे ते लवकरच आता पूर्ण करायचं आहे. होईल आता साधारण 1-2 महिने स्वप्न आहे. परत आता इथे मुलात आम्हाला माणसांची सवय आहे. आम्ही मुंबईमध्ये वावरलेले लोक आहे, माणसांच्या वर्दळीमध्ये माणसांमध्ये राहिलेले लोक आहोत. आता इथे आम्ही एकटे राहतो. कितीही बोललो ना आपल्याला म्हणजे एकटं राहणं आवडतं, शांत राहणं आवडतं, पण जी माणसात राहणारी माणसं असतात ना ती एकाच महिना राहू शकतात एकटी, 2 महिने राहू शकतात, वर्षभर राहू शकतात, पण त्यांना तो माणसाचा सहवास असतो ना तो केव्हा केव्हा हवा असतो. कारण तिथे त्यांना एकटं राहण्याची आयुष्यच आपलं एकट्यात गेलेलं नाही. बालपणापासून आपण त्या मुंबईच्या ह्याच्यात काढलेलं आयुष्य, आणि आता आम्ही इथे फक्त तिघच असतो, कुणाल, मी आणि माझी मिसेस. त्याच्यामुळे कसं आम्ही एकमेकाच्या तिघांचंच आयुष्य जगतोय. इतर माणसंच आमच्या ह्याच्यात नाहीत. त्यामुळे कोणी 4 माणसं आमच्याकडे आली की आम्हाला खूप आनंद होतो. आणि त्या प्रवासातून हे जे गोष्ट होईल, एखादे आजी आजोबा आले काय आले, त्यात 2 माणसं आपल्याबरोबर असणार, त्याचं मनाला समाधान असणार. कोणतरी आपल्याबरोबर आहे, आपल्या सोबतीला आहे, त्यांच्यावर 2 गोष्टी शेअर करता येतात, सुखदुःख थोडी वाटून घेता येतात, त्यांची आपली. त्या गोष्टीचा एक आनंद घेता येईल. आणि एक बोलतात ना आपल्यामध्ये आपल्याला जी असलेली माणुसकी किंवा आपुलकी, ती एकमेकांबद्दलची आपुलकी आपण एकमेकाला हे करू शकतो, शेअर करता येईल. काही सुखदुःख असतात. तर लवकरात लवकर आपला होमस्टे चालू होईल आणि मग व्हिडिओच्या मार्फत अनाउन्समेंट केली जाईल. आणि जे काही छोट्या गोष्टी असतील ना सगळ्या मी आता तुमच्या शेअर करीन. म्हणजे आता खिडकी कुठली लावायची, दरवाजे कुठले लावायचे, लादी कोणती लावायची, त्या सगळ्या गोष्टी आहेत. परत म्हणजे आहेत भरपूर अशा गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टी करताना आम्हाला आनंद सुद्धा होतोय. म्हणजे असं हे घर बांधताना जसं आनंद होतो ना काय करायचं तसं आता हे पण चाललेलं आहे की कसं चांगलं करता येईल आणि कशी कुठून खरेदी करायची, काय ह्या सगळ्या गोष्टी सध्या चालू आहेत. प्रवासाचा खूप फायदा पण होईल. आता आपला बाबूचा ऑफिस आहे, कधी तो मनाला आला तो एकटा तिथे जाऊन बसू शकतो शांत. तो बिचारा कंटाळतो एकटा, कधी त्याला नाही ना. आता आपल्याला ना भरपूर जणांनी सुचवलं, त्याविषयी मी व्हिडिओमध्ये शेअर केलं ना, खूप जणांनी सांगितलं की ताई म्हणजे वयस्कर मंडळी आहेत ना, त्यांचा विचार करून सगळ्या गोष्टी तुम्ही करा. तर त्याच पद्धतीने आम्ही म्हणजे बाथरूम मध्ये ज्या सोयी सुविधा असतात ना त्या पद्धतीने सगळ्या कंबोर्ड करायचं आहे. कमोड ते सगळं आमच्या लक्षात आहे. आमचं इथे टॉयलेट वगैरे आहे, तरी आम्ही कसं जी सोय आहे ना माणसाला, आता कसं वयस्कर माणूस आला, काही वयस्कर माणसांना बसायला वगैरे त्रास होतो, मग त्या पद्धतीनेच आम्ही सगळं करणार आहोत सगळं व्यवस्थित असं. त्याच्या म्हणजे आणि त्यामुळेच थोडंसं जरा लेट झालं आम्हाला हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी. त्याच्यामुळे व्यवस्थित ते करायचं होतं ना, म्हणून मग थांबलो आम्ही वर्षभर. आणि आता हे पण सगळं अचानकच झालेलं आहे. म्हणजे काही गोष्टी नाही हे सगळं अचानक झालेलं आहे. देवा मी ह्यांना ते पटणार नाही, पण मी तुम्हाला सांगते माझा अनुभव. हे जे मार्ग जे उघडतात ना तो देव आपल्याला बरोबर दाखवतो की म्हणजे आपल्या पुढे काही अडीअडचणी असतील ना तर तिथे काही ना काही होतं आणि आपलं काम थांबतं, आणि ते आपल्या चांगल्यासाठी असतं ते. म्हणजे एखादं आता गेल्या वर्षी बघा लाईट पेटली बघा संध्याकाळची, गेल्या वर्षी काम चालू केलं आणि बाकी पुढचं करायचं होतं तर म्हणजे थोडीशी मध्ये अडचण आली त्याच्यामुळे थांबलं मग ते. पण आता काय सगळं चाललंय आता व्यवस्थित, आता आपोआप सगळे मार्ग उघडतात माणसांनी. म्हणजे आता लोकांचा आता आपला मसाल्याचा जरा व्यवसाय चालू केलाय, लोकांनी चांगलं सहकार्य केलंय. 2 रुपये आमच्या पण गाठीला लागतात. त्याच्यामुळे कसं आता ते सुकर म्हणजे
आपल्याला होण्यासारखं झालंय आता काम, की आपल्या जो आपल्याला रोजगार भेटलेला आहे त्या रोजगारातून आपल्याला 2 रुपये भेटतात. त्याच्यामुळे आता हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हात घातला मग असं ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे होईल आता लवकरच होईल आणि लवकरात लवकर आपलं होमस्टेचं चालू होईल आणि व्हिडिओच्या मार्फत शेअर करीन मी. बघू आता पहिले कस्टमर आपल्याकडे कोण येतात काय माहित नाहीये. गोल्डन का ते त्यांना काय नाव देऊ आपण. बघू आता. आपला जो मसाल्याचा व्यवसाय चालू केला ना, आपलं जे पहिलं पेमेंट झालं, मला त्या ताईंचं अजून पण नाव आठवण आहे, अश्विनी मोरे यांचं नाव. म्हणजे त्यांनी एकही मिनिट म्हणजे काहीच मागं पुढं न बघता पटकन त्यांनी पेमेंट केलं आणि ह्या गोष्टीचं मला इतकं कौतुक वाटलं आणि असं एकदम मला भरून पण आलं होतं की अशी पण माणसं जगामध्ये, म्हणजे त्यांना असा विश्वास की नाही आता ह्यांनी चालू केलं ना तर पटकन एका सेकंदामध्ये त्यांनी पेमेंट केलं होतं. आणि तसं मी त्यांना मेसेज करून त्यांना मी सांगितलं पण होतं की असं ह्या जगामध्ये असं एवढा विश्वास कोण ठेवत नाही, तेवढा आमच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला. पटकन नव्याने सुरू केलं, नव्याने एखादी आपण वस्तू सुरू करतोय आणि एखाद्याला पैसे द्यायचे, कोणी आजच्या घडीला आपण 2 रुपये देते वेळी पण विचार करतो. आजच्या घडीला पटकन पैसे टाकायचे, माझे वस्तू भेटेल की नाही, चांगली असेल की नाही. अश्विनी मोरे असं त्यांचं नाव आहे. आणि म्हणजे खूप असं मला बरं वाटलं मग त्या ताईंना असं हे करून, असं छान वाटलं. असं त्यांचा नंबर वगैरे मी सगळा सेव्ह करून ठेवला आहे माझ्या फोनमध्ये. तर आता हे जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस पूर्ण मी घराचा व्हिडिओ काढून तुम्हाला मी दाखवीनच. आता कसं टप्प्याटप्प्याने सध्या चाललंय ना, ते थोडंफार अधूनमधून शेअर करीनच. तर लवकरात लवकर आपलं आता काम पूर्ण झालं का हे पण चालू होईल. जसं मसाल्याच्या व्यवसायामध्ये सहकार्य केलं तसंच ह्या आपल्या होमस्टेमध्ये पण तुम्ही सहकार्य करालच आणि होईलच. कराल लोकांचा विश्वास आहे आमच्यावरती सगळ्यांवरती असं. त्याच्यामुळे बाकी आता ह्याच्या पुढे जे काय होईल ते शेअर करीनच मी लवकर व्हिडिओच्या माध्यमातून. सध्या थोडीशी धावपळ आहे आमची दोघांची पण. तर पुन्हा एकदा सांगते की आपली मसाल्याची 8वी बॅच आहे ना, ते पुढच्या हप्त्यामध्ये चालू होणार आहे. आणि ज्यांच्या कोणाच्या ऑर्डर एक साधारण मला वाटतं आपल्या आधीची जी 7वी बॅच आहे ना त्यातल्या ऑर्डर्स बाकी राहिलेल्या आहेत. तर 2-4 बाकी बऱ्यापैकी आम्ही ऑर्डर कम्प्लीट पूर्ण करून टाकल्या. आता ज्या नवीन आता 2-3 दिवसामध्ये ज्या आलेल्या आहेत त्या राहिलेल्या आहेत, त्या आता नव्याने पुढच्या बॅच मध्ये होऊन जातील. म्हणजे आता कसं ह्या कामाकडे पण थोडंसं जरा लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या कामासाठी ते काम थांबलेलं नाहीये, पण काम चालू आहे आमचं. तर चला मग ताई, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आज फक्त आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं आणि त्याच्यामुळेच हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे. डेली रुटीन म्हणजे असतं ना रोजचं, जे बघून कधी पण आपलं म्हणजे आम्हाला पण कधी कधी असं वाटतं की वेगळं काहीतरी करावं, कामाच्या व्यापामुळे राहून जातं. पण करूया आपण, ते पण करूया. ते व्हिडिओ आजचा आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि स्क्रीनवरती नंबर देते, कोणाला जर का नव्याने काही ऑर्डर करायचं असेल म्हणजे मसाल्यांसाठी पिठा वगैरे, त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला तुमची ऑर्डर घेणं घरपोच केली जाईल.